तात्या, पण मला अजूनही पटत नाहीये. ते तुम्ही आणि बयोने निर्णय घेतलाय म्हणून ऐकतेय मी. रत्ना, अगं कुणी द्यायलाच पाहिजे असा नियम नाही किंवा जबरदस्ती पण नाही. पण हे बघ, तू आणलेस ना दागिने, सिद्धू राग होता म्हणून नाही. अगं सिद्धूवर तुझं असलेलं प्रेम, त्याची काळजी आणि मुलगा मानतेस ना. आणि नुसतं द्यायचंच म्हणून नाही, त्याचं चांगलं व्हावं या भावनेने दिले ना दागिने. सिद्धू अमेरिकेला जाऊ दे, कसाही राहू दे, काही करू दे, मला काही वाटत नाहीये त्याचं. ते उगाच तुम्ही बोललात ना, आणि बाकीचे हे पण सगळे देतात म्हणून दिलंय मी. हो, दिसतंय ना ते डोळे पुस आधी. ते डोळ्यात गेलंय काहीतरी. शेवटी नाही नाही म्हणतात तात्या बळूबाईंचा निर्णय मान्य केलास ना तू. तात्या, हे माझे पैसे, हे बघा, हे घ्या. आणि हे दागिने हे बघा. तात्या, बयो, हे माझ्याकडून. नानी, अगं हे काय खाणार आणि ओटी भरणारीस का तू सिद्धूची? तो अमेरिकेला जातोय म्हणून? हो नाही ताई, पैसे आहेत यात. ते आमच्या लॉकर मध्ये जर पैसे ठेवले ना, तर नेमके त्याच्यातले टेलरिंगचे पैसे कोणते हे मला लक्षात राहत नाही. आणि टेलरिंगचं सामान जे आणायचं असतं ना, ते मी ह्या साठवलेल्या पैशातूनच आणते. म्हणून मग मी साडीत किंवा खणामध्ये ठेवते पैसे. पण तू कोणत्या खणात पैसे ठेवले ते तुला आठवतं का? हो, राहतं ना. आणि विसरलेच तर मी जेव्हा तो खणाचा ब्लाऊज शिवायला घेते ना, तेव्हा पडतात त्यातून. मग मला आठवतं की मी ह्यात पैसे ठेवले होते. बरं झालं आत्ता कळलं. अगं गावात जेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो ना, तेव्हा पटकन तुझ्या खोलीतूनच मी खण घेऊन जाते ना त्यांना. आता इथून पुढे नेताना नीट बघावं लागेल बघ मला खण. ते पैसे ठेव तिकडे आणि खण राहू दे तुझ्या जवळच. हो. ताई, नाहीतर हा खण ठेवता का तुमच्याकडे? तुम्ही गावात ओटी भरण्यासाठी जर गेलात ना, तर तुम्हाला उपयोगात येईल. आता इथे काय चाललंय, तुझं काय चाललंय, हे इकडे. तात्या, हे माझ्याकडून. अरे युवराज, हे सगळं कशासाठी? हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे बाबा. हो युवराज, आणि याचा फॅक्टरीशी सुद्धा काहीच संबंध नाहीये. ठेव तो चेक तुझ्याकडे. मी या कुटुंबातला नाही म्हणून मला परक करू नका. अरे युवराज, तसं नाही, तू परकायस असं नाही. अरे सिद्धू अमेरिकेला चाललाय ना, ते त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुला काही गरज नाही. तात्या, हे मी कर्तव्य म्हणून नाही करत. मी स्वतःला या कुटुंबाचा एक भाग समजतो. तुमच्या एवढा विश्वास माझ्यावर कोणी नाही ठेवला. तुमच्या एवढा आत्मविश्वास मला कोणी नाही दिला. या घरातल्या प्रत्येक निर्णयात मी सुद्धा असेल. तात्या, प्लीज. बर, तात्या, हे माझ्याकडून सिद्धू भाऊला. सखा दादा, हो तुम्ही कशाला? घरात काय झालं तर सगळे उभे राहतात, तेव्हा मी सुद्धा असतो. मग आता का नाही? अरे, तू साठवलेले पैसे आहेत ना ते. तुला जर गरज लागली तर तुला पैसे लागतील ना. मला कशाला लागणार? आता माझ्या कुटुंबात कोण आहे? फक्त एक बहीण होती, ती पण गेली. आता हेच माझं कुटुंब. आणि साठवलेले पैसे कुटुंबाच्या कामी नाही आले तर त्याचा काय फायदा? आणि मला कधी गरज लागली तर तात्या, बयो आणि हे सर्व कुटुंब आहेच की माझ्या पाठीशी. मला कधी मदत लागली तर मी नक्कीच सांगेल. पण आधी हे पैसे ठेवा. सखा, युवराज, तुम्हाला बघितलं ना की असं वाटतं या कुटुंबाने अगदी जीवाला जीव देणारी माणसं जोडलीत बघ. सिट बघ, या घरासाठी काम करणाऱ्या, कामानिमित्त जोडल्या गेलेल्या माणसांना सुद्धा हे घर, हे कुटुंब आपलं वाटतंय. आणि तू अशा माणसांना सोडून जायचा विचार करतोयस? त्यांच्यापासून वेगळा होतोयस? चला
बऱ्यापैकी पैसे आणि दागिने जमलेले आहेत. एवढी मदत पुरेवील सिद्धूला. आणि समजा काही कमी पडले ना तर मी देईन आणखीन पैसे. आता आम्हाला सगळ्यांनी मोठ्या मनाने माफ करा. अहो मोठ्या बाई, तुम्ही हे काय बोलताय? हो, आमच्या मुलामुळे तुम्हाला हा प्रसंग पाहावा लागतोय. सुमित्रा, अगं सिद्धू पण आमचा कोणी नाही तर कोणी आहे ना. अगं तो घरातला मुलगा आहे. तो जेव्हा चुकीचं वागला ना तेव्हा सगळे रागवले त्याच्यावर. अगं त्याला आता त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून सगळे मदत करताय ना. अगं सुमित्रा, तू नको वाईट वाटून घेऊस. उलट तू हे बघ की सगळे जण किती मोठ्या मनाचे आहेत. अशाच प्रसंगी सगळ्या कुटुंबाने एकत्र असणं गरजेचं असतं. खरंच तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला. मला खूप बरं वाटतंय आणि पुन्हा एकदा विश्वास पटलाय की हे आपलं घर कधीच तुटणार नाही. आपली चूल कायम एकच राहील. महालक्ष्मी, बघ आता खरी मजा येईल. या देशमुखांना वाटतं की आपण जो निर्णय घेतलाय ना तो योग्य आहे. नाही, पण तसं नाही आहे. आता खरी ठिणगी पडेल की त्याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल. पण मिलिंद, तू सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थ करेल का खरंच? नाही, कारण आपल्याला तसं काही बोलला नाहीये तो. तेच तर कळेल ना आता. शुअर? 100% शुअर. मी म्हणतोय सिद्धूला यायला एवढा वेळ काय लागतोय? हे बापू, सिद्धू असेल का रे वर? का गेला तू बॅग घेऊन कुठे निघून? अरे नाना, सखा गेलाय ना त्याला वरती बोलवायला. तो जर नसेल तर येईल ना आपल्याला सांगायला. उगाच आता अशुभ बोलू नको बाबा. अरे हा शुभ काय याच्यात? अरे किती वेळ लावतोय तो यायला? ए बापू, त्याला ताप नसेल आला, झोपला असेल नाही तर सिद्धू. एक शब्दही बोलू नकोस तू आता. मी बघून येते, थांबा. सिद्धू भाऊ येत आहे खाली. बोला, आता कोणती शिक्षा द्यायला बोलवलंय मला? नाही, घरातला हिस्सा मागितला ना मी. हा, मग तुम्ही तर घरातून बाहेर काढणार असाल मला. जाऊ का निघून? जातो. अरे नाही नाही सिद्धू, तुला शिक्षा वगैरे द्यायला बोलवलं नाही आम्ही. उलट आम्हाला तुझं म्हणणं पटलंय हे सांगायला बोलवलंय. या घरातला मोठा मुलगा म्हणून तुझ्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि तुला जे आयुष्यात करायचंय त्याला पाठिंबा देणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी, हो अगदी मनापासून, तुझ्या स्वप्नातला आमचा हिस्सा म्हणून काही मदत जमा केली आहे. ती तू स्वीकार. आपण आता घडलंय ना ते सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. बापू. हा. अगदी हिशोब नाही केला, पण काही लाखात तरी असतील. आणि तरी तुला कमी वाटत असले ना तर मी देईन. तुमच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक आहे मला. ही भीक नकोय मला. हे तुला जी काही मदत करताय ना त्या तुझ्या हिश्श्याची किंमत त्यापेक्षा 10 पटीनं जास्त आहे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त आहे. हे पैसे तुम्हाला तुमची फॅक्टरी उभी करण्यासाठी उपयोगी होते. मला माझ्या हक्काचा हवंय.
मला देशमुख प्रॉपर्टी मधला हक्काचा हिस्सा हवाय, बाकी मला काही नकोय. तात्या, उद्या वकिलांना बोलवू आणि ठरवून टाकू. नाही, उगाच उशीर व्हायला नको. माझी अमेरिकेला जायची बाकी तयारी झाली आहे, म्हणजे हे लवकरात लवकर झालं तर जरा बरं होईल. मग वकील तुम्ही बोलवता का मी बोलवू? ठरवा आणि सांगा मला काय ते. युवराज, मी नाही येत ऑफिसला. सीट नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार आहे. अदिती, असं करून कसं चालेल? हो, यामुळे आपल्या फॅक्टरीची कामं मागे पडतात. परवाही तुझ्या डोक्यात ते दागिन्याचं होतं, त्यामुळे तुझं मीटिंगला लक्ष नव्हतं आणि डील कॅन्सल झाली. अरे म्हणूनच सांगते ना मी, आज सुद्धा माझं लक्ष नाही लागणार आणि मग काम बिघडेल. अदिती, आता घरातलं वातावरण आधीसारखं आनंदाने चांगलं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ऑफिसला येणारच नाहीयेस का? अदिती, घरी काही होऊ दे, पण त्याचा परिणाम फॅक्टरीच्या कामावर झाला नाही पाहिजे. कारण ही फॅक्टरी सुद्धा देशमुखांचं स्वप्न आहे ना. निघायचं का आता ऑफिसला? हे बघ, नमाई आली. निघायचं ऑफिसला? अदिती, आवरलं तुझं? घे, गरमागरम नाश्ता करून घे. अदिती, तू अजून नाश्ताही नाही केलास? नाही ना, आत्ताच खोली बाहेर पडते. रात्रभर डिस्टर्ब असतील ना, नीट झोप सुद्धा लागली नसेल तुला. ताई काकी, माझं सोडा. मला सांगा, बयो आजी आणि तात्या कसे आहेत? सगळ्यात जास्त त्रास त्यांना झाला असणार. हे सगळं सॉल्व्ह व्हावं, सगळं चांगलं व्हावं म्हणून मोठ्या मनाने त्यांनी सिडला हेल्प करायचं ठरवलं. आणि सिड, त्याला हिस्सा हवाय. खूप दुखावले गेले असतील ना तात्या आणि बयो आजी? कोणी बोललंय का त्यांच्याशी? काय ठरवलंय त्यांनी? अदिती, तात्या आणि बयो ठीक आहेत, पण तू नको ग काळजी करूस. आणि ठरलंय ना आपलं आता. हा, तू आता फक्त कामावर लक्ष दे. रत्नाक्का, काळजी कशी वाटणार नाही? आणि काळजीपेक्षा मला भीती जास्त वाटायला लागली आहे सिडची. तुझे एक एक धक्के देतोय ना, आता पुढे काय करणार ते सुद्धा कळत नाहीये. नको ग टेन्शन घेऊ अदिती. ठरलंय ना आता आपलं. तू लक्ष दे कामावर. आम्ही सांभाळतो सिद्धूला. रत्नाक्का, सिड आता कोणाचंच ऐकत नाहीये. अगं आदिती, सिद्धू जसं कोणाचं ऐकत नाही ना, तसं आम्ही त्याचं आता काही ऐकून घेणार नाही आहोत. हो, करू दे त्याला काय करायचं ते. काही फरक पडत नाही आम्हाला. आणि जर सिद्धू अडून बसणार असेल ना, तर आपण सुद्धा अडून बसायचं. हो, काहीही झालं तरी आम्ही ह्या देशमुखांच्या घराचे हिस्से होऊ देणार नाही. आम्ही इथे देशमुखांचं कुटुंब राखतो. आणि तू मन लावून फॅक्टरीचं काम कर आणि देशमुखांचं नाव राख. हो, घे नाश्ता करून घे आणि मग ऑफिसला जा. नाही नको, उशीर होईल, निघते मी. नाही, आधी खाल्ल्याशिवाय जायचं नाही. चल, खाऊन घे. परत थोडं खाऊन घेते. बास झालं. अगं काय हे, नीट खाल्लं सुद्धा नाहीस. मोठ्या बाई, मी ऑफिसला जाऊन खाईन. युवराज, नमा, चला. नमस्कार, मी ऍडव्होकेट आमरे. तुम्ही इथे? हो, तात्या साहेबांनीच बोलवलं मला. या वकील साहेब. तात्या, तात्या काय आहे सगळं? तुम्ही सेटचं नका ऐकू. त्याच्या म्हणण्यानुसार नका करू सगळं. अहो, तो म्हणतोय म्हणून घराचा, प्रॉपर्टीचा एक वेगळा हिस्सा काढायची काही गरज नाहीये. तात्या, त्याला खडसावून सांगा, काही मिळणार नाहीये तुला म्हणून. काय सांगायचं त्याला आणि कसं बोलायचं त्याच्याशी? तो कुणाचं काहीच ऐकत नाहीये. आता मी पण कुणाचं काही ऐकणार नाहीये. माझा निर्णय झालाय.
सिद्धू आता हवं ते करू शकतो. त्याला कुणीही अडवायचं नाही. या वकील साहेब. हो सर. नाही 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 तसं काही नाही आहे. नाही सर, यावेळेला अमेरिकेला जायचा निर्णय फिक्स आहे सर. आणि कंपनी पण खूप चांगली आहे. हो. नाही नाही तसं नाही होणार यावेळेला. नाही खरंच. नाही सर, काय झालं होतं, जरा एका इमोशनल डिसिजनमध्ये अडकलो होतो मी, म्हणून विजा फॉर्म सबमिट करता नाही आला. नाही नाही पण यावेळेला काही काळजी करू नका सर. मी स्वतः मुंबईला येणार आहे, मी फॉर्म घेणार आहे आणि तुमच्याकडे डायरेक्ट सबमिट करणार आहे. हो सर. नाही नाही सांगतो ना तुम्हाला, मी कधी येईन ते कळवतो. हो नक्की. आणि आदिती अगं काय करतेस, महत्वाचा फोन चालू होता. सिड, तुला कळतंय का कसं वागतोयस तू? या घरातल्या सगळ्यांना दुखावतोयस तू. मी कोणाला दुखवत नाहीये, ते सगळे स्वतः त्रास करून घेत आहे. आणि माझं क्लिअर आहे, मला अमेरिकेला जायचंय, तर जाऊ दे ना. सिड, अशी नाती तोडून या सगळ्यांना सोडून तू कितीही मोठा झालास तरी सुखी नसशील. हे बघ, मी शेवटचा प्रयत्न करते तुला समजावण्याचा. अजूनही वेळ गेली नाहीये. आपण या गावात राहूया, या घरात राहून आपण खूप चांगलं काम करू शकतो. सिड, आपल्या हातात आपल्या हक्काचा बिझनेस आहे. शून्यातून उभा करायचा आहे तो, एका उंचीवर नेऊन ठेवायचंय. खूप चॅलेंजिंग काम आहे आपल्या हातात. आपण दोघं एकत्र असू ना तर खूप लवकर ग्रोथ होईल आपल्या फॅक्टरीची. आणि आपण दोघं या घरात सगळ्यांसोबत खूप सुखी राहू. सिड, मी खूप पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करते. थांबव हे सगळं, सोड हा नाद. हो, सोडून देऊ सगळं, सोडून देऊ माझी स्वप्न. नाही नाही, तू जे सांगते तसंच करतो. सिड, आता मी तुझं माझं असं काही करत नाहीये. मी आपल्या दोघांच्या भल्याचा विचार करून सांगते. आपलं भलं इथे राहण्यात आहे, या सगळ्यांसोबत राहण्यात आहे. मी पण तुला कधीपासून तेच सांगत होतो, आपलं भलं अमेरिकेत जाऊन राहण्यात आहे. तिथे जाऊन आपण खूप छान आणि चांगलं आयुष्य जगू. तुला का राहायचं इथे या गावात? काय स्कोप आहे सांग ना. सिड, मी काय केलं म्हणजे पटेल तुला की मी तुझ्या भल्याचा विचार करते? माझं भलं झालेलं बघायचं आहे ना तुला? मग जा आणि तात्यांना सांग की वकिलांना बोलवा आणि माझ्या हक्काचा हिस्सा मला द्या. ते सांगायची काहीच गरज नाहीये. तुझ्या हट्टापुढे तात्यांनी नमतं घेतले. म्हणजे तात्यांनी वकिलांना ऑलरेडी बोलावलंय. खरंच? हो. काय? वाव. म्हणूनच एक शेवटचा प्रयत्न करायला आले होते मी. सिड, तुला कळतंय का अदिती, माझं स्वप्न पूर्ण होतंय. आता मी कोणाचं काही ऐकणार नाही आणि इथे थांबण्याचा तर विचार पण करू शकत नाही मी आता. एकदा का तात्यांनी पैसे दिले की मी असं अमेरिकेला निघून जाणार. बघच तू.